ABC आकृत्या दिलेल्या आहेत, त्यामध्ये 3 आकृत्या सारख्या आहेत. कोणत्या तरी बाबतीत एक आकृती निराळी आहे, पण वेगळी आकृती ओळखा असं विचारलेलं आहे. वेगळी आकृती ओळखायची आहे. या ठिकाणी आडव्या रेषा, इथे पहा 2 रेषा, 2 भाग केले तर 2 रेषा दिले, इथे 3 रेषा दिलेले आहेत. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पर्याय क्रमांक 3 आहे. चला उत्तर टाकत चला गुरु, एक 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 उत्तर टाकत चला, सगळे पुढे पळू नका. ओके, चला पुढचा प्रश्न, दुसरा प्रश्न घ्या. हा, दुसरा प्रश्न त्या ठिकाणी पाहिले तर आडवी रेषाने गुणिले तर चिन्ह किंवा इतर 3 रेषांनी भाग केलेले आहेत आणि सर्व भाग सारखे आहेत. सारखे आहेत का? नाही. मी 2 भाग केलेले आहेत, पुन्हा नंतर 6 भाग आहेत, त्यातले 4 भाग सारखे. 6 भाग आहेत, त्यातले 4 भाग सारखे, 2 भाग वेगळे. किती भाग होता? 6 भाग आहेत, त्यातले 4 भाग सारखे आहेत का? 6 3 भाग सारखे. पहा कोणता निघेल वेगळा पर्याय? पर्याय क्रमांक 1 वेगळा निघेल. का वेगळा निघेल रे पर्याय 1? इथे काय होते पहा, गुणिलेचं चिन्हाने उभी रेषा आहे, गुणिलेचं चिन्हाने उभी रेषा आहे, गुणिले चिन्हाने उभी रेषा, इथं गुणिलेचं चिन्हाने आडवी रेषा आहे. त्यामुळं भाग सगळीकडे त्याच पद्धतीनं होत आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. सर दिसत नाही. ओके, हा थोडासा प्रॉब्लेम. आता क्लिअर दिसतंय माझ्यामध्ये, आता क्लिअर दिसायला लागलेला आहे. मध्ये फोन एक आला होता, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आला होता. चला पहा, या ठिकाणी जाळी पहा, उभ्या आडव्या रेषांनी जाळी तयार केली, तिरक्या रेषांनी जाळी तयार झाली. मग उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार. चला चौथा प्रश्न घ्या. काय आहे? विरुद्ध दिशेला जाणारे बाण आहे, एका दिशेला जाणारे बाण आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3. चला पुढे 5 ते 8 मध्ये पहा, या ठिकाणी बसणारा भाग पहा. या ठिकाणी बसणारा भाग हा जास्त लांब आहे म्हणून बसणार नाहीये. आता या ठिकाणी काय होतं ते पर्याय कट पद्धत पहा. ही रुंदी पहा, ही उंची पहा, याच्यानुसार चौथा पर्याय कट होईल. राहिला दुसरा आणि तिसरा फरक शोधा. दुसरी तिसरी मध्ये रुंदी जास्त आहे, 3 मध्ये रुंदी जास्त म्हणजे काय होईल? पर्याय क्रमांक 2. केवळ एका अँगलने विचार करायचा नाही, वेगवेगळ्या अँगलने तिथं विचार करायला हवा. त्यामुळं 5वं 2 येत आहे. 5वं 2 बरोबर आहे. बर्गे नाळे. चला 6वा प्रश्न पहा. या ठिकाणी बसणारा भाग पहा. आता इथे जर बसणारा भाग एवढा जर असेल तर तो चौरस पूर्ण होतो. हा जर भाग बसवला तर अजून वाढेल की हा येतोय, म्हणजे हा चालणार नाही. आता यातले बघणार बसणारे भाग, त्याची रुंदी वगैरे पाहिल्यानंतर लक्षात येत आहे. पर्याय क्रमांक 4 येईल. 3 मध्ये जास्त लांब आहे. इथे ज्या पद्धतीने अपेक्षित आहे, पॅरलल वरची रेषा ही तिरकी रेषा, इथे तिरका आहे का कट आडवा आहे, म्हणजे आडवी रेषा सरळ असणं गरजेचं होतं. पर्याय क्रमांक 4. चला 7वा प्रश्न. 7वा प्रश्न पहा. त्याच्यामध्ये कापलेला भाग, या ठिकाणी अंतर पहा. या अंतरावरनं पहिला तिसरा पर्याय कट होईल. राहिला दुसरा, पहिला दुसरा, चौथा, चौथ्यामध्ये अंतर जास्त म्हणून हा पर्याय कट होईल. पहिला दुसरा फरक पहा. येते ही रुंदी कमी आहे म्हणून तो पर्याय कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 1. 7वं 1 आहे. चला 8वा प्रश्न पहा. 8वा प्रश्न काय म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये पहा. या ठिकाणी तिरकी रेष आहे, तिरकी रेष पाहिजे आपल्याला, खाली तिरकी रेष पाहिजे. इथे ज्या पद्धतीने तिरकी रेष पाहिजे या पद्धतीने चालणार पहा. बसेल का तो? पर्याय क्रमांक इथे पर्याय आतला पहा, आतला भाग इथे जास्त लांब आहे म्हणून हा पर्याय कट होईल.
पहिला दुसरा तिसरा चौथा फरक पहा. याची रुंदी जास्त आहे म्हणून हा चौथा पर्याय कट होईल. पहिला दुसरा आणि तिसरा दुसऱ्या तिसऱ्यामध्ये खालच्या रुंदीवरनं पाहिलं तरी लक्ष देते, ही उंचीवरनं पाहिलं तरी लक्ष देते. तिसरा कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल. आठवा 2 बरोबर आहे. नाळे बर्गे वाजते 8चं 4 नाही येणार. नलवडे 2 बरोबर आहे. तर 9वा प्रश्न षटकोन आहे पंचकोन झाला म्हणजे काय झालं, एक रेषा कमी झाली. चौकोन एक रेषा कमी होईल. त्रिकोण पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2. आता इथे पहा 2 रेषाचा आहे 4 रेषा झाल्या. मी 2 चे 4 रेषा दुप्पट झाल्या. मी ते 3 आहे 3 चे 6 रेषा. त्यामुळे पर्याय क्रमांक 1. इथे पण 6 रेषा आहे. मी का नाही चालणार, आकृती पाहिजे, भौमितिक आकृती. भौमितिक आकृती नाहीये. चला पुढे पंचकोन 2 टिंब आहे. आता काय झालं, पंचकोनाची एक रेषा कमी झाली चौकोन झाला. 2 टिंबाचे 3 टिंब झाले. आता इथे चौकोन आहे एक रेषा कमी झाली तर त्रिकोण आणि 4 टिंब आहे तिथे काय होती 3 टिंब होती. जिथे त्रिकोणावरनं पाहिलं तर पर्याय कट पद्धत होतोय. पर्याय क्रमांक 3 येते. पर्याय क्रमांक 3 येते. आता इथे भरलेल्या मोकळ्या याच्यावरनं त्याचा संबंध जोडायला लागत नाही, संबंध त्याचा नाही देखील. चला पुढे 12वा प्रश्न पहा. वर्तुळात त्रिकोण आहे. चौरस चौरसात वर्तुळ वर्तुळात त्रिकोण. एकदम मधला जो आहे तो बाहेर घेतला, नंतर आतला त्रिकोण घेतला, सगळ्यात बाहेरचा चौरस आतमध्ये टाकला. आता इथे काय मधला भाग बाहेर म्हणजे चौकोन, चौकोनात वर्तुळ, वर्तुळात पंचकोन. चौकोन वर्तुळ पंचकोन. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. 12 व 2 12 2 नाळे बरोबर आहे. गुरव 12 1 येत नाही. 12चं 2 आहे. गुरव 12 2. चला 13वा प्रश्न घ्या. पहिल्या तर दुसऱ्यामध्ये काय आहे, वगळलेला भाग आहे तो जोडून इथे काढायचा शोधून. पहिल्या तर दुसऱ्यामध्ये आरशातलं प्रतिबिंब म्हणजे याचा आरशातलं प्रतिबिंब इथे तिरकी रेष असणार आहे. या तिरक्या रेषेवरून दुसरा पर्याय कट होईल, चौथा पर्याय कट होईल. राहिला पहिला तिसरा. फरक काय येतो, चौकोनाचा आकार आपल्याला लहान पाहिजे का मोठा, मोठा पाहिजे. इथे लहान आहे म्हणून हा पर्याय कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 1. 13 1 बरोबर आहे. चला 14वा प्रश्न. तुझे तर पंखाला हवा करा. 14वा प्रश्न. पहिल्या तर दुसऱ्यामध्ये आरशातलं, पहिल्या ते तिसरं पाण्यातलं. जे या ठिकाणी याचं पाण्यातलं किंवा याचं आरशातलं, या ठिकाणी हा षटकोन जमला पाहिजे. या ठिकाणच्या या षटकोनाच्या आकारावर पहिला पर्याय कट होईल, चौथा पर्याय कट होईल. राहिला दुसरा तिसरा. दुसऱ्या तिसऱ्यामध्ये फरक पहा. मधली रेष इथे अखंड आहे, इथे कट केलेली. आपल्याला अखंड पाहिजे, अखंड पाहिजे मधली रेष. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 येणार आहे. 14 3. चला 15वा प्रश्न घ्या. 15वा प्रश्न. या ठिकाणी पहिल्याचा दुसऱ्यामध्ये आरशातला आहे, मग तिसऱ्याचं चौथ्यामध्ये आरशातले किंवा याचं पाण्यातलं म्हणलं तरी चालेल. इथे तिरक्या 2च रेषा येणार आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 5. पहिला दुसरा कट होईल. पहिला तिसरा चौथा. इथे कोपऱ्यातून निघाली, इथे कोपऱ्यातून नाही निघाली. आपल्याला कोपऱ्यातून निघालेली पाहिजे. पर्याय क्रमांक 4 येणार आहे. चला पुढे 16वा प्रश्न. 15 4 बरोबर आहे. नाळे नलवडे बर्गे बरोबर आहे. 16वा प्रश्न बघू ना. 16 काय म्हणता. 15वा झाला आपला. 16वा प्रश्न पहा. पहिल्या तर दुसऱ्यामध्ये उचलून जसं तसं मांडलं तरी चालेल किंवा आरशातलं प्रतिबिंब म्हणलं तरी चालेल. विहीला 2 विही, इथे उलटे 2 विही, त्याला उलटे 2 विही. यम तयार झालेला आहे. यम फक्त पर्याय क्रमांक 3 ला देत आहे. तर उत्तर 16चं 3 येणार आहे. आता 17 मध्ये तो बरोबर आकार नाहीये, इथे जास्त रेषा आहे. तर आपण 17 ते 20 मध्ये आकृतीची जागा मोकळी ठेवलेली आहे. तरी मालिका पूर्ण करायची. एका गोष्टी लक्ष द्या. टिंबावर उजव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये, डाव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये, वरच्या कोपऱ्यामध्ये. आता काय उजव्या बाजूच्या कोपऱ्यात, त्याच्यावरून तिसरा चौथा पहिला कटून 2. पण आता केवळ तेवढंच बघायचं का,
जेव्हा एकावरनं उत्तर निघतं तेव्हा आता बाकीच्या गोष्टी पण बघणं गरजेचं आहे. बाकीचं जरा बघू बोलायचं. पहिले तर उजव्या कोपऱ्यात, नंतर वरती घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, नंतर डाव्या कोपऱ्यात, उजव्या कोपऱ्यात. तेवढं पलटमा गोल आहे. तुंबा आहे तो घड्याच्या दिशेने, गोल आहे तो घड्याच्या विरुद्ध दिशेने. चला पुढे. या ठिकाणी एक नाणं आहे, अजून एक नाणं आलं तर रिंग आहेत असं समजा. आडवी रिंग जोडली, जी रिंग टॉप फिरताय जोडली ती. पण आता अजून एक वाढली उभ्या झाल्या, अजून एक वाढणार आडव्या होणार. रिंगा एका ते कुंपलेल्या आहे, 4 रिंगा पाहिजे. इथे उभ्या आहेत म्हणून हा पर्याय कट होईल. आता या नुसत्या चिकटून दिलं म्हणून कट होईल. यात एकच गुंतलेली म्हणून कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 3. त्यामुळे उत्तर 18चं 3 येणार आहे. 18 3. बर्गे बरोबर आहे, नलवणे बरोबर आहे, नाळे बरोबर आहे. चला पुढे काय म्हणलेलं आहे, प्रश्न मालिका तयार करायची. यापूर्वी उलटी झाली, पुन्हा सरळ झाली. पहिल्याच्या तिसऱ्यामध्ये जसे तसे आहे तशीच आकृती होईल. त्यामुळे वरती 2 त्रिकोण आणि खाली त्रिकोण. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये पहिला दुसरा तर कट होईल. 4 मध्ये त्रिकोण खालचा मोठा आहे म्हणून तो कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 3. उत्तर 3. चला पुढे 20वा प्रश्न घ्या. घड्याळाचा आहे. घड्याळामध्ये हा मिनिट काटा जागेवरती आहे, हल्लेला नाही. तास काटा 6 वर होता, 9 वर, 12 वर, त्याचा 3 वर जाणार आहे. आणि मिनिट काटा आहे त्या जागेवर, मग 3 वर तास काटा गेलेला. पर्याय क्रमांक 4 मध्ये. अगदी साधं सोपं असतं, खूप अवघड विचार करायचे नाही. 20चं उत्तर 4 आहे. बरं आहे नाळेंचं, बर्गेंचं बरोबर आहे. चला 21वा प्रश्न घेऊया. 21वा प्रश्न काय? 21वा प्रश्न काय काय म्हणलेले त्यांनी? आपण हुबेहूब जुळणारी बाण आत येणारी, 4 बाण आत येणारी. इथे 4 बाण आत येतात का? नाही. इथे 4 बाण, इथे बाणच नाही. इथे 4 बाण आत येतात का? हो. इथे 4 येतात का? हो. आतमध्ये 2 गोल आहे, इथं 2 गोल पाहिजे. त्यामुळे तिसरा कधी उत्तर पर्याय क्रमांक 21 4. 21 4 बर्गे बरोबर आहे, नाळे बरोबर आहे. प्रमोद कोळेकर काय म्हणतायत? सर नीट दिसत नाही, थोडासा आज याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, रेंज कमी जास्त होते. आता त्याला काही पाहण्याचा आपण तर प्रयत्न केलेला आहे, म्हणजे थोडासा अडचणी येत आहेत. आता त्याला येणाऱ्या अडचणी मार्ग काढायचा. आवाज क्लिअर येतो का? व थोडंसं प्रश्न दिसण्याचा प्रयत्न करायचा. आता एक का पहा बरं, की आता ज्या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत त्या आपण करतोच. तुम्हाला मी किती वेळा सांगितलं की बाळांनो, माझा उत्साह वाढवण्यासाठी आल्यानंतर लाईक करायचे फक्त. आपण ऐकता का? ऐकत नाही. बघ किती जण प्रेझेंट आहेत, एवढ्या जणांनी जर हे केलं, तुम्ही मला सांगा लाईक केलं. बरं लाईक करायला काय, त्याला काय हे करायचं आहे का? आपण उत्तरं टाकतो त्याबरोबर फक्त लाईकचं बटन दाबायचं, एवढं संपलं प्रश्न. पण लाईक केल्यामुळे आपल्याला काय प्रॉब्लेम? काही नाही. मला काय प्रॉब्लेम? काही नाही. पण उत्साह वाढतो सरांचा, बस एवढंच करायचं आहे. म्हणजे आपण त्या गोष्टी करतो आहोत का? नाही. म्हणजे आपण जसा तुमच्या माझ्याकडनं अपेक्षा आहे तर माझ्याही तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे? किरकोळ आहे ते. पहा आता थोडीशी अडचण येते दिसण्याची. आज चालू झाल्यापासून या अडचणी आहे, होईल ते क्लिअर जरा. चला पुढे काय? आपका अंधार आलेला आहे. पण आता जर लाईट जर आपण लावली तर काय होणार आहे? मग तर स्क्रीनच दिसणार नाही. आता स्क्रीन वस्तू म्हणून लाईटी लावतोच आहे आपण. बघा यांनी काय केलं, हँग होतोय, हलवायची काही कारण आहे का? ज्यादा हलवायला करायची नाही. आता इथल्या खालच्या पाकळ्या पहा, ज्या पद्धतीने पाहिजे तसे इथे आहे, इथे वेगळ्याच आहे. इथे आहे बरोबर, इथे आहेत वेगळ्या. आता या पाकळ्यावरनं दुसरा पर्याय कट केला. आता इथे उभी रेष गोलामध्ये उभी रेष इथे नाहीये, आहे पर्याय करतो. दुसरा चौथा गेला, राहिला पहिला तिसरा. पहिल्या तिसऱ्यामध्ये फरक आहे तो शोधा. पाकळी ती जरा जास्त खाली आलेली, इथे बरोबर आहे. तर उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. 22चं 3 आहे. 23चा पहा,
हुबेहूब आकृती म्हणजे अधिक चिन्ह, अधिक चिन्हावर पहिला पर्याय करतो. या ठिकाणी वरती धरायला कपालाच कान आहे, तो कान इथे खाली गेलेला आहे, हा पर्याय करतो. राहिला दुसरा आणि चौथा. फरक आहे इथे गळा अर्धगोल आहे, इथे आडवी रेषे. गळा कसा पाहिजे? आडवी रेष. तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. चला 24वा प्रश्न पहा. या ठिकाणी काय केलेलं आहे? इथे 4 टिंब आहेत, इथे 4 टिंब आहेत, इथे 4 आहेत, इथे 5 टिंब दिले, म्हणजे हा पर्याय करतोय. बरोबर. आता याच्यामध्ये जाळीमध्ये अजून काय फरक आहे का कुणाच्या? नाही. आता इथे 3 कंस आहेत आणि रेषा तुटक मध्ये, इथं तुटक मध्ये, इथे तुटक मध्ये, इथे तुटक मध्ये, इथे अखंड मी हा पर्याय करतोय. 5 टिंबावरून हा पर्याय कट केलेला आहे. राहिला पहिला आणि दुसरा. फरक बार काही नाही पहा. या ठिकाणी रेष गेलेली दिसते, ही रेष नाहीये, तर उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. 24चं 1 आहे. 24 1 बरोबर आहे वाचते. ओके. तर आपण 25वा प्रश्न घ्या. काय म्हणलेला आहे? आरशातील प्रतिबिंब. आता त्रिकोण उजव्या बाजूला उलटा, मग तो आता डाव्या बाजूला उलटा येणार. इथे चौकोन दिला म्हणजे हा पर्याय कर, इथे बरोबर आहे. इथे अर्धवर्तुळ गेले हा पर्याय कर, इथे बरोबर. आता दुसऱ्या चौथ्यामध्ये फरक शोधा. इथे कोरा भाग आहे, इथे रंगवलेला. मग आपल्याला रंगवलेला पाहिजे का नको? म्हणजे हा चौथा कमी उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. चला इथे आहे डाव्या बाजूचा बाण, आता उजव्या बाजूला असता, त्याला पहिला दुसरा पर्याय कट होईल. राहिला काय? इथे फरक काय याच्यामध्ये? याच्या जागा वरच्या बाजूला आहे. आता इथे पहा वरच्या बाजूला आहे, वरच्या बाजूला असणार, काही खाली जाणार आहे का कोण? नाही. तर उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. 26चं 3 आहे. 27वा प्रश्न पहा. त्या ठिकाणी बाणावरून हा उजवीकडे गेलेला बाण आहे, तो डावीकडे जाणारा होईल, त्याच्यावरून दुसरा पर्याय कट होईल. नंतर आता इथे खालची बाण बरोबर आहे, वरच्या बाणावर आपण दुसरा पर्याय कट केलेला आहे. नंतर हा कर्व पहा, उजवीकडे आहे तो आता डावीकडे येणार आहे, डावीकडे येणार आहे, त्याच्यावरून चौथा पर्याय कट होईल, पहिला पर्याय कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. 27चं 3 आहे. 27चं 3 बरोबर आहे. भडंगे नाळे बरोबर आहे. चला 28वा प्रश्न घ्या. आता या ठिकाणी हा त्रिकोण पहा, 2 चित्र सरळ रेष. ही सरळ रेष या पद्धतीने होणार आहे. या रेषेवरून पाहिलं तर पहिला पर्याय कट होईल, या त्रिकोणावरून पाहिलं तर तिसरा पर्याय कट होईल. राहिला दुसरा आणि चौथा. काय फरक आहे? डबल दिलेले आहेत रेषा. डबल आहे क्रॉस रेषा नाही ना. हा कटून उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. 28चं 4 आहे. सोपे प्रश्न आहे, उत्तर टाकत चालला. भडंगे बरोबर, नाळे बरोबर, बर्गे बरोबर. 29वा प्रश्न पहा. आता इथे तुकडे आपल्याला गाड्या घालायची. दुमडून केलेला पंच केलेला कागद उघडल्यानंतर कसा दिसतो? त्रिकोणी कागद आहे, वरून गडी घातली. आता गडी इथे इथून थोडी घातली, वरून थोडी घातली, इकडून थोडी घातली आणि इथे त्रिकोण कापली. आता पहिल्यांदा ही गडी उघडल्याबरोबर तिथे कापणी तयार. आता इथे कापणी कुठल्या कापणी येते? यात नाही, यात नाही, यात नाही. उत्तर 4 मध्ये. आता इकडल्याची कापणी, आता इकडला भाग जर जोडलेला याची पण कापणी दिसायला हवी होती. हा जर जोडलेला आहे म्हणजे याची कापणी इथे दिसायला हवी होती. इथे उघडल्यानंतर याची इथे कापणी यायला पाहिजे होती. म्हणजे इथे फक्त एवढ्याच कापण्या दिले. आता इथला भाग दिलाय का? जेव्हा ही घडी तुम्ही इथे घालणार तेव्हा या ठिकाणी कापलेला भाग कुठे येणार आहे? इथे येणार. इथे कापणी असायला हवी होती. वरची घडी खाली, हा कापलेला भाग इथे येणार आहे. जेव्हा इकडे उघडेल तेव्हा इथे पूर्ण पाकळी होणार. म्हणजे काही भाग दिलेले नाही. अशा वेळी जास्त योग्य कोणतं असं बघणं गरजेचं आहे. मग जास्त योग्य पर्याय क्रमांक 4. क्लिअर उत्तर नाही. आता पर्यायाच्या बाहेर जाऊन आपल्याला उत्तर देता येईल का? नाही देता येणार. त्यामुळे विचार करणं गरजेचं आहे. चला पुढे. आता पहा, इकडून गडी घातलेली, इकडून गडी घातलेली, पुन्हा हा समलंब चौकोन आहे आणि नंतर याच्यामध्ये घड्या कशा पद्धतीने घातलेली पहा. पुन्हा ही मधनं गडी इकडे घातलेली, पुन्हा वरून खाली गडी घातलेली आणि इथे गोल. जेव्हा ही वर गडी उडेल इथे 2 गोल येतील, इथे 2, हे 2 असे तिरके, हे असे तिरके. इकडे उघडेल इथे 2, इथे 2. याचे पाण्यातलं आरशातलं प्रतिबिंब. पहिल्यांदा वर उघडलं पाण्यातले 4 गोल होतील, इकडे उघडले 8 गोल होतील आणि नंतर
या ठिकाणी ही गडी घातल्यानंतर हा गोल येणार आहे, तो इथे येणार आहे, इकडे एक येणार आहे, जे एकूण 10 गोल होते. पर्याय क्रमांक 4 मध्ये आता जशा पद्धतीने पाहिजे तसे आहेत का आहे. तिसावर पर्याय क्रमांक 4 आहे. 30चं पर्याय क्रमांक 4, 30चं 4 वाजते बरोबर आहे, भडंगे बरोबर, नाळे बरोबर. 31वा प्रश्न घ्या. काही कोप घडी तोडीत घातलेली इथपर्यंत येईल, इकडून घडी घातली इथपर्यंत असा आकार करा. आता पहा 10-15 छोटी दाखवली, इथे घडी मोठी आहे हे समजून घ्या. जेव्हा इकडून घडी इकडे घातली आणि या ठिकाणी 5 कापले, जेव्हा इकडे उघडले तेव्हा 10 होते. इथे 10 या एकाच पद्धतीने कोणत्या पर्यायात इकडे 10 केवळ फक्त या पर्यायात दिलेले, या पर्यायात म्हणजे पहिला आणि तिसरा पर्याय कट होणार आहे. आणि इथे 5 2 2 4 8 व्हायला पाहिजे. तिथे 4 आहे, तिथे 4 आहे, इथे 4 आहे, तिथे 4 आहे, इथे 3 आहे. हा पर्याय कट होणार, हा पर्याय कट होणार. आता याचा फरक काय आहे याच्यामध्ये, आता इथे 2 झाले आणि इथे 3 गेले. तर आता जेव्हा ही घडीवर उलगडे तेव्हा काय होणार आहे, याचे येणार, याचे येणार आहे का वरती नाही, इथला आहे याचं वर येणार, म्हणजे 2 येणार आहे, 2 येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 येणार आहे, 3 तिकडे येणार नाहीये. चला वरून खाली घडी घातली, घडी इकडून इकडे घातली, मध्ये काप इकडे उघडलं, इकडे कापलेलं, मी दोन्हीकडे कापलेलं, वरती उघडलं, वरती दोन्हीकडे कापलेलं, म्हणजे या पद्धतीने कापलेलं येणार आहे. आता त्या ठिकाणचे आकार पहा, या ठिकाणचे आकार चौथ्यामध्ये इथं कापलेले दाखवले, तसे चौथ्यामध्ये इथे कापलं जाईल, इथे कापलं जाणार नाही. त्यामुळे तिसरा चौथा तर पर्याय कट लगेच होणार. राहिला पहिला आणि दुसरा, याच्यामध्ये इथे हा आकार पहा ना, डबल आहे ना हा आकार, म्हणजे हा मोठा होणार आहे, तो पर्याय क्रमांक 2 येणार आहे. आता 2 1 नाही येणार, 1 मध्ये हा आकार कापल्यानंतर वरती कापल्यानंतर मध्ये एवढा आकार, वरती पण तेवढाच आकार, म्हणजे हा आकार मोठा झाला हा आकार. तर उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. 32चं 2 आहे, 32चं 2 भडंगे बरोबर आहे, वाजते बरोबर आहे, नाळे बरोबर आहे. 33वा घ्या प्रश्न. 33वा मुद्रा. त्या ठिकाणी 2 त्रिकोण आणि 1 आयत आहे. आता आयत, याच्यात आयत आहे का नाही, याच्यामध्ये आयत आहे. त्रिकोण काय आहे, कशा पद्धतीचे त्रिकोण आहे, दोन्ही त्रिकोण आहे का याच्यामध्ये, एवढ्या मोठ्या मापाचे नाही आहेत, पण हा त्रिकोण 2 आहे. आता याच्यामध्ये आयत आणि 2 त्रिकोण, इथं चौकोन जो आहे तो चौकोन आहे का याच्यामध्ये नाही, म्हणजे हा पर्याय कट होईल. हा चौकोन नाही म्हणून, चौकोन आहे म्हणून कट होईल, पहिला तिसरा कट झाला. इथेही काय दाखवले, चौकोन दाखवले, चौथा कट होईल. म्हणजे असं योग्य कोणता, पर्याय क्रमांक 2. तुम्हाला की 2 अवसरी त्रिकोण किती मोठा आहे, हा किती छोटा आहे, इथं तर सारखे दाखवलं. जास्त योग्य कोणतं, जे इथं सेम टू सेम मिळतील असं नाही, हे शोधणं हे तर खरं कौशल्य आहे. सर एक दिले, एक कसं आहे सर 2 पर्यंत एक जास्त त्या 2 त्रिकोण तिथं दाखवलं ते मध्ये. बरं, हे 2 त्रिकोण आहे, इथं काय दाखवलं आहे, चौकोन दाखवलं. इथे काय आहे, आयत. आता इथे आयत दाखवलं आहे, त्रिकोण दाखवले, दाखवले सर तर बारका दाखवलं हो की. मग इथं हे धरायचं का, म्हणजे जास्त योग्य बरोबर का नाही, सेम टू सेम कोणतं जुळतंय का, कोणतं जुळत नाही. तिसरं चौथं तर लगेच कळतं. म्हणजे आता पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये उत्तर आहे. आता पहिल्यामध्ये इथं आयत दाखवलेलाच नाही, इथे आयत आहे पण त्रिकोण लहान मोठे, त्यामुळे उत्तर त्यांनी 1 दिले आणि आपण 2 म्हणतो. चला पुढे 34वा पहा. चौथीसारखा हा आकार पहा, याच्यावर लक्ष द्या. हा आकार आपल्याला पाहिजे आहे का, इथे आहे, इथे आहे का तो आकार नाही, इथे आहे का नाही, इथे आहे का नाही. उत्तर पर्याय क्रमांक 1. 35वा प्रश्न पहा. या ठिकाणी 3 त्रिकोण आहेत आणि 1 चौकोन आहे. चौकोन आणि 3 त्रिकोण आहे. इथे चौकोन 1 आहे, त्रिकोण 2च आहे. इथे चौकोन ज्या पद्धतीचा पाहिजे तो या ठिकाणी 5 जुळतोय का, जुळतोय का, जुळतोय. आता तो बरोबर ज्या पद्धतीनं पाहिजे तसा नाही. हा फिरवला ना, तो इकडे लहान भाग व्हायला पाहिजे होता, तो इकडे होतोय, उलटा चिटकून बसवलाय. वर जास्त योग्य कोणता पर्याय कट पद्धत वापरायची. हा चौकोन याच्यामध्ये आहे का नाही,
याच्यामध्ये त्या पद्धतीचा चौकोन आहे का? कोण होणारा नाहीये. या त्या पद्धतीचा चौकोन आहे का? नाही. आता याच्यामध्ये आहे पण तो चिटकवून फिरवून उलटा करून चिटकवलेला आहे आणि मग हे दोन त्रिकोण होतील आणि या ठिकाणी छोटा त्रिकोण जोडलेला जाईल. उत्तर पर्याय क्रमांक 2 जास्त योग्य. हुबेहूब जुळत नाही. चला पुढे 36वा प्रश्न. वर्तुळ, चौकोन, दोन त्रिकोण. चौकोनावर लक्ष केंद्रित करा. हा चौकोन आहे का याच्यामध्ये? नाही. याच्यामध्ये आहे का? आहे. याच्यामध्ये आहे का? आहे. याच्यामध्ये आहे का? त्या पद्धतीचा नाही. कोण गडबड करते रे मागा? आता या ठिकाणी पहा, हे दोन त्रिकोण, आता वर्तुळ सगळीकडेच आहे. हे दोन त्रिकोण पहा, समभुज त्रिकोण एक काही. आता या ठिकाणी पर्यंत हा कट केलेला आहे. हा दोन त्रिकोण आहेत आहे, पण हा त्रिकोण पहा, काटकोन त्रिकोण. इथे काटकोन त्रिकोण आहे, इथे पहा, इथे समभुज त्रिकोण आहे, इथे काटकोन त्रिकोण आहे. आता हा पर्याय तर कट होतो. राहिला दुसरा आणि तिसरा. जास्त योग्य कोणता? दुसरा आणि तिसरा. त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने अपेक्षित आहे हा त्रिकोण, तेव्हा हा इथे काटकोन त्रिकोण नाही. काटकोन त्रिकोण इथे सरळ रेष असायला पाहिजे होती. इथे काटकोन त्रिकोण दिलेला आहे. आता इथेही काटकोन त्रिकोणच आहे, पण इथे आकार मोठा आहे, त्रिकोण इथे लहान आहे. जास्त योग्य पर्याय क्रमांक 3 आहे. आता दोन पण त्याला जुळवू शकतो. त्याला 37 ते 40 आकार पहा. हे दोन तिरक्या रेषा, आडव्याला दोन तिरक्या रेषा पाहिजे. पहा इथे एक तिरकी रेषा, इथे एक तिरकी रेषा, वरती आडवी रेषा. आता इकडे गेली, पातेल्याचा आकार होतोय. आता याच्यामध्ये पहा, आहे आडवी रेषा, उभी रेषा, नंतर आडवी रेषा जेवढी लांब पाहिजे तेवढी आडवी रेषा लांब आहे का? नाही. इथे आडवी रेषा तेवढी लांब आहे, आडवी रेषाच नाही, या तिरक्या रेषा नाही. त्यामुळे जास्त योग्य पर्याय क्रमांक 1. चला सर पुढे प्रश्न घ्या. 38वा पहा, उभी रेष, आडवी, तिरकी, आडवी, उभी, आडवी. 38 आहे. 38 पहा, हा का पॅरलल पाहिजे ते. तिरकी रेष, तिरकी रेष, तिरकी रेष, तिरकी रेष, असा पाहिजे आकार. इथे इथे आहे का? तसं नाही. इथे आहे का? नाही. इथे पहा, वरती आडवी रेष, तिरकी, इथे तिरकी, इकडे तिरकी, इथे तिरकी. आता इथे पण आहे, इकडे तिरकी. आता इकडे पहा, उलटे झाले. आपल्याला कसं पाहिजे? सेम टू सेम. इकडे तिरकी म्हणजे इकडे तिरकी पाहिजे. ही वर्ण खाली तिरकी, ही वर्ण खाली तिरकी पाहिजे. इथे चुकी. त्याच्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3. त्याला 39 या ठिकाणी या पद्धतीच्या रेषा पाहिजे. या ठिकाणचा कोण पाहिजे? झेड आकार हा पहा, त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. इथे झेड होतोय, असा झेड आतून कुठं इथं होतं का? नाही. इथे झेड ज्या पद्धतीने पाहिजे ते खूप मोठा आहे. इथे झेड जमतो का? पहा, इथे जमेल. आकार त्या झेडचा जेवढा पाहिजे मोठा, पहा इथे तुम्ही असं जर पाहिलं, खालून वरती रेष आली, तिरकी रेष जेवढी लांब पाहिजे तेवढी लांब इथे रेष नाहीये. आता इथे पहा, खालून वर आली, गेली ती आडवी, तिरकी, आडवी, उभी, आडवी. पर्याय क्रमांक 1 मध्ये. 40वा प्रश्न पहा, आडवी रेषा, उभी रेषा, तिरकी रेषा. आडवी रेषा नाही, आडवी रेषा, उभी रेषा, तिरकी रेषा आहे. आडवी रेषा, उभी रेषा नाही, आडवी उभी रेषा नाही. उत्तर पर्याय क्रमांक 2. चला आता गणिताला सुरुवात करूया आपण. गुड, छान उत्तर देता तुम्ही. चला पहा, 1 4 6 8 9
हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून बनलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? अंकाचा उत्तर टाकून लावला की मोठ्यात मोठी बनेल. 9 8 6 4 1 आहे का पर्यायामध्ये? आहे. जर पर्यायामध्ये नसेल तर जास्त योग्य कोणता पर्याय कट पद्धत वापरायची? 41 चा पर्याय क्रमांक 2 आहे. उत्तर टाकत चला. 43 900 गुणिले 100 येण्याकरता 83,524 आणि 4,365 या बेरजेत काय मिळवायला पाहिजे? आता 900 गुणिले 100 काय होईल? 900 गुणिले 100 हे 2 शून्य, हे 2 शून्य, 1 2 3 4 शून्य, 9 1 9 90,000 90,000 येण्यासाठी 83,524 आणि 4,365 यांच्या बेरजेत किती मिळवावे लागतील? 5 4 9 6 2 8 5 3 8 3 7 8 87,889 बेरीज येते. 90,000 ही वजा केली की आपल्याला मिळवणार येणार आहे 87,889 वजा करा. 9 जात नाही मनात आजचा काय देऊन टाका 10 9 गेले 9 जात नाही मनात आजचा काय देऊन टाका 10 9 गेले 9 जात नाही मनात आजचा काय देऊन टाका 10 9 गेले 8 जात नाही मनात आजचा काय देऊन टाका 10 8 गेले 2 9 गेले 0 काही 2,111 मिळवावे लागतील. पुढे 163.44 भागिले 2.4 हे उभ्या मांडणीत करायचं आहे. अंशछेदामध्ये 163.44 भागिले 2.4. आता इथे मी क्लुप्ती पण सांगणार. अगोदर क्लुप्ती सोडून आपण नियमानुसार सोडवत जाऊ. 24चा पाढा आपला पाठ असला पाहिजे. आता दशमचिन्ह काढून टाकायचं. हे घर पुढे गेलं 24 झाले वरचं एकच घर पुढे जाईल म्हणजे काय होईल 1,634 दशमचिन्ह 4 24 44 24 44 163 मध्ये 144 गेले 19 19 वर 4 घेतले 194 194 गेले 2 वरती दशमचिन्हाचा पुढला 4 केला म्हणून दशमचिन्ह होईल. संख्या 24 24. आता याला दुसरी पद्धत 163 दशमचिन्ह 4 दशमचिन्ह नाही असं समजा आणि गणित सोडा. म्हणजे गणित 16,344 भागिले 24 आहे असं समजा. भागाकार करा 24 44 19 राहिले 19 वर 4 घेतले 194 24 8 92 194 मध्ये 192 गेले 2 2 4 24 24. आता दशमचिन्ह कुठं आहे? आता इथे पहा दशमचिन्ह किती संख्येच्या अगोदर आहे? 2 इथे 2 मध्ये 1 गेले 1 दशमचिन्ह 1 संख्येच्या अगोदर. जर वजामध्ये आलं म्हणजे इथं 2 मध्ये गेले 1 अधिक 1 राहील. म्हणजे जेव्हा वरती कमी असतं तर खाली जास्त तेव्हा 0 वजामध्ये उत्तर आलं. वरच्या मध्ये खालची संख्या घालवावी नाही खालच्या वरची घालवावी नाही. जेवढे राहिले तेवढे 0 द्यायचे असतात. हे सरावातनं लक्षात येतं. याला खूप सराव आपला पाहिजे. चला पुढे 44वा प्रश्न पहा. दोन चौकामधील दिवे 25 सेकंदांनी आणि 45 सेकंदांनी बदलतात. जर सकाळी 9:20 ला एकदम बदलले असतील तर पुन्हा केव्हा बदलतील? 25 आणि 45 नसावी. 25 आणि 25 मूळ अवयव पद्धतीनं काढायचा मूळ लगेच होतो. तर ती दोन्ही संख्यांना 5 ने आता 5 ही मूळ संख्या आहे. 9चे फॅक्टर पडले तर 3 गुणिले 3 3 त्रिक 9 होणार. इथून लगेच करा 9 5 45 5
नाही तर पाचा पाचा 25 9 225 सेकंद आहे. आता 225 सेकंद आहे का पर्यायामध्ये? नाही, वेळ आहे. वेळेचे एवढे सेकंद आहे, त्याची काय बनवायची? मिनिटं बनवायची. 225 पेक्षा लहान मिनिटं किती होती? मिनिटं बनवायची म्हटल्यानंतर एक 60 सेकंदाचा 1 मिनिट आहे. याला 60 सेकंदाचा टप्प्याने घ्यायचा. 60 गुणे 120 60 त्रिक 180 60 चौक 240 240 घेऊन चालेल का? 60 त्रिक 180 म्हणजे काय तयार झाली याची? 180 मिनिटची 3 मिनिट 3 मिनिट. मग किती शिल्लक राहिले सेकंद? आता शून्य गेले 5 2 मध्ये 8 जाते. मनाचा सगळ्या देऊन टाका. 12 8 गेले 4 0 म्हणजे 45 सेकंद म्हणजे 9 वाजून 20 मिनिटांनी बदलले होते. मी याच्यामध्ये 3 मिनिटं मिळवायचे जे होतील किती? 9 वाजून 23 मिनिटे वरती 45 सेकंद. हे असे लिहिले जातात पहा. ते दशांश चिन्ह नाहीये. 9 तास 23 मिनिटे 45 सेकंद. 2 टिंब असतील तर त्याला तास मिनिटे सेकंद असं आपल्याला म्हणता येतं. घनवट आता व्यवस्थित दिसत आहे बाळा. थोडस मध्ये आपल्याला अडचण येत होती, होत आहे. चला पुढे. एक इंजिन एका मिनिटाला 95 लिटर पाणी उपसते तर 13,795 13,965 लिटर पाणी उपसण्यात त्याला किती वेळ लागेल? म्हणजे काय करावं लागेल? 13,965 भागिले 95. 95चा पाडा येत नाही. 5 कशाने जाईल? 5 एके 5 भागिले 4 4 5 5 5 9 5 एके 5 सॉरी 5 गुणे 10 किती? 3 9 39 5 7 35 39 मधनं 35 गेले 4 4 6 घेतले 5 9 45 46 मधनं गेले 1 5 15 5 15 ते 19 ने भाग घालणारच असते. 19 एके 19 बाकी राहिली 8 8 करून घेतले 89 19 चौक 76 89 मध्ये 76 गेले 76 नाही 77 78 79 79 10 89 म्हणजे किती? 13 होती 3 घेतली 133 19 7 33 किती वेळ लागेल? 147 मिनिटे 147 मिनिटे. मग आहे का पर्यायामध्ये? आहे. याचे तास मिनिटं करायचे तर किती आले असते उत्तर? 147 मिनिटे आहे. याचे मिनिटाचे तास केले असते तर किती झाले असते? 120 मिनिटाचा 2 तास झाले असते. राहिले किती? याचे 2 तास झाले आणि याचे शिल्लक राहिले 27 मिनिटे. हे पण आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे. विचारलं नसलं तरी आपण काढता आलं पाहिजे, केलं पाहिजे. आपण एक्स्ट्रा काहीतरी केलं पाहिजे. तर थोडीशी अडचण येते. आता मला क्लिअर दिसत आहे तर थोडंसं काय करा. जर क्लिअर दिसत नसेल तर बाहेर पडा, पुन्हा जॉईन व्हा. थोडंसं मध्ये ब्लर येत आहे. मलाही ते जाणवतंय. तुला झुरमुळे आल्यासारखं दिसतं आहे. ओके. त्याला काय आता हा नेटचा प्रॉब्लेम आहे. माझ्या नेटचा प्रॉब्लेम आहे. ओके. 0.0901 गुणिले 7.009 याच्या गुणाकाराची सन्निकटता खालीलपैकी कोणत्या संख्येशी आहे? इथे अगोदर पूर्णांकात घेतलं. 5 सवय लागते. दुसरं काय होत नाही. 0.901 गुणिले 7.009. आता गुणाकार करायला काय अडचण आहे? मग इथे याची पूर्णांकात करायची गडबड का करायची? हे 9 आहेत. हे पूर्णांकात करायचे म्हणले तर 9 आहे म्हणलं तर इथे 1 होईल आणि 7 पुढे 0 म्हणजे 7 होईल. 7 एके 7 उत्तर येणार आहे. परंतु काही गणित अशी फसवी असतात की ज्या ठिकाणी तुमचे मार्क जातात. याचा ज्याने अनुभव घेतला ना तो कधीही पळवाट काढत नाही. तर त्याला प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा.
आपल्याला प्रत्येक प्रश्न महत्वाचा म्हटल्यानंतर आपण पळवाट काढायची का? तर किती वेळ लागतो गुणाकार करायला? वेळ लागत नाही. मग 9 एके 9, 9 शून्य शून्य, नवीन नवीन 81. त्याच्याने 8, 9 शून्य शून्य 8. दशकाने म्हणायचे एका घरी शून्य शून्य एके शून्य 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 9 शून्य 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 शून्य. आता या शतकाने गुणायचे 2 शून्य द्या, पुन्हा शून्य शून्य एके शून्य 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 9 शून्य 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 शून्य. आता 7 ने गुणायचे 7. आता हजार स्थानी म्हणजे 3 शून्य 1 2 3 7 एके 7 7 शून्य 7 9 63 3 7 7 शून्य शून्य 6 6. बेरीज करा 9 शून्य 1 8 7 15 5 1 3 6 चिन्ह 3 3 6 1 2 3 4 5 6. पूर्णांकात करायचं म्हणजे तुम्ही किती आहे? एक अंकी संख्या 5 पाहिजे. तर 5 पेक्षा मोठी असेल तर पुढे जाईल. ही 5 पेक्षा लहान आहे तेवढीच आहे. नंतर काय येणार? 6. असा किती वेळ गेला? नाही जास्त वेळ गेला. मग तिथं आपण पळवाट का काढावी? अगोदर पूर्णांकात करू आम्ही आणि मग गुणाकार करू. पण इथं चुकलेले अनुभव ज्यांनी घेतले काय प्रणव आता करतो का? तसं नाही करत का? एकदा त्याचं चुकलेलं होतं त्यामुळे त्याचं चुकलं. काय होतंय? 46चं 3 येणार नाही. गुणाकार करून आपण बघितलंय. हा आता इथं पहा. हा आता याचं पूर्णांकात केलं तर याचं उत्तर 1 येईल. याचं उत्तर 7 येईल. 7 गुणिले 6. पण जेव्हा असं तिथं त्यांनी सांगितलंय का या गुणाकाराची सन्निकटता खालीलपैकी कोणती? इथे जर त्यांनी सांगितलं असतं की अगोदर पूर्णांकात करा, मग ते काल प्रश्नामध्ये होतं बरोबर का नाही? की तिथं सांगितलं होतं की अगोदर पूर्णांकात करा मग उत्तर करा. म्हणजे पाहितलं इथे पाहिजे आपण इथं 6 काढलं इथं उत्तर 7 येते. म्हणजे का घडलं असं? हा दोन्ही पद्धतीने हा पण दोन्ही पद्धतीने करायला अडचण आहे का? काही अडचण नाही. चला पुढे 15 एक मोटार 5 मिनिटात 9 किलोमीटर अंतर जाते तर तिला ताशी वेग किती? 5 मिनिटे. इथे मिनिटे या आणि इथे अंतर 5 मिनिटामध्ये 9 किलोमीटर. मग एका तासामध्ये म्हणजे 60 मिनिटामध्ये x. मांडणी काय होईल? x बरोबर 60 गुणिले 9 भागिले 5. 5 गुणिले 10 12 108 किलोमीटर पर आवर एवढा त्याचा गाडीचा वेग आहे. चला पुढे 15 सेंटीमीटर लांब 12 सेंटीमीटर रुंद व 8 सेंटीमीटर उंच अशा पत्र्याच्या डब्यात किती तेल मावेल? त्याचं घनफळ काढावं लागेल. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची 15 गुणिले 12 गुणिले 8 15 120 120 गुणिले 12 120 गुणिले 12 12 गुणिले 12 मी शून्य मांडून टाकला. 12चा वर्ग एवढे घनमीटर घनसेमी झालं. त्यात लिटर करायचं 1000 घन सेंटीमीटरचा 1 लिटर होतो. म्हणून त्याला याचं लिटर भागिले 1000. 1000 म्हणजे किती शून्य? 3. दशमचिन्ह 3 संख्येच्या अगोदर उत्तर काय? 1.44 लिटर किंवा 1.440. 1 लिटर आणि 440 मिली किंवा 1.440. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक. आता इथं लिटर का डब्यात किती तेल मावेल?
तर 1440 घन सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3. दुसरा येणार नाही. 1440 लिटर नाही. लिटर मध्ये केलं तर 1.440 लिटर आहे का पर्याय? हा नाही. तर पर्यायामध्ये हे दिलेलं आहे. म्हणजे किती तेल तर एवढे घन सेमी तेल बसेल. या ठिकाणच्या प्रश्नांना चुकतात बरीच मुलं. पुढे 70 मीटर धातू असलेल्या चौरसाभोवती मिताली धावते. 80 मीटर लांबी व 50 मीटर रुंदी असलेल्या काटकोन चौकोनाभोवती नुरी धावते. 2 फेऱ्यामध्ये मिताली व नुरी यांनी काढलेल्या अंतरातील फरक किती? आता मिताली काय करते? चौरसाभोवती धावते. या चौरसाची बाजू किती आहे? चौरसाची बाजू 70. एका फेरीला किती पळेल ती? 70 गुणिले 4 280. 2 फेऱ्याला 560 मीटर. कोण धावते चौरसाच्या भोवती? मिताली. मिताली 2 फेऱ्यामध्ये किती धावली? 560 मीटर. नंतर नुरी काय करते? आयत आहे 50-80चा. ही बाजू 50 आहे 80. इथे एका फेरीमध्ये किती धावे? लांबी अधिक रुंदीच्या बेरजेची दुप्पट. 80 50 130. 130 ची दुप्पट 260. एका फेरीमध्ये 260 मीटर धावते. 2 फेऱ्यामध्ये 260 गुणिले 2 केले 520 मीटर ही नुरी धावते. मग कोण जास्त धावतंय? मिताली. किती जास्त धावते? 560 मधलं 520 गेली 40 मीटर जास्त धावते. कोण? मिताली. काय झालं? पुढे खालील उदाहरणात सरळ रूप द्या. 25चा 3/5 चा म्हणजे गुणिले असतं. 25चा 3/5. हा 49चा पर्याय क्रमांक 3. काय चुकलं? 4 सांगितले का? उत्तर तुझी काय आहे? 3 आहे. सांगताना चुकून झालेलं आहे. ओके चला. हा 50 वजा 4/5 गुणिले 20. 4/5 गुणिले 20 वजा 6 भागिले 3/5 भागिले म्हणजे काय होतं रे? 3/5 काय होईल? 5/3. म्हणजे हे तुमच्या लक्षात लावा. आता सोडूया. 5 1 5 वजा. आता मेहनती कंसामध्ये 5 1 5 वजा 10. म्हणजे 10 16 10 गेले 6. 15 वजा 6 गेले 9. चला पुढे. एका कामगाराला 15 दिवसासाठी प्रत्येक कामाच्या दिवसाला 50 रुपये या दराने कामावर ठेवले. रोजचा पगार त्याला किती आहे? 50 रुपये. गैरहजर झाला त्याला 25 रुपये दंड केला. जर गैरहजर राहिला तर त्या दिवशीचा पगार तर मिळणार नाही. पण जो पगार त्याला मिळणार आहे त्यातनं 25 रुपये दंड. अशी पद्धत असते बरं का काही ठिकाणी कामगारांसाठी. तुम्ही गैरहजर राहिला की तुम्हाला दंड केला जातो. मिळालेल्या पगारातून कापला जातो. सुट्टी काय असेल ते मिळेल पण गैरहजर राहायचं नाही. अशी पद्धत काही कंपन्यांमध्ये असते. अशी पद्धत आहे इथे. या ठिकाणी काम हजर राहिला रोज 50 रुपये पगार आहे. गैरहजर राहिला तर 25 रुपये दंड केला जातो. यातून त्याला 375 रुपये मिळाले तर त्याचे कामाचे दिवस किती? 15 दिवसासाठी 15च्या 15 दिवस तो काम हजर राहिला असता तर त्याला किती पगार मिळाला असता? 15च्या 15 दिवस हजर असता तर 15 गुणिले 50 किती मिळाले असता? 750 रुपये मिळाले. 1 दिवस गैरहजर
एक दिवस गैरहजर राहिला तर नुकसान 700. कितीचं होत आहे? 50 होत आहे. 50 रुपये तो पगार मिळत नाही त्या दिवशीचा आणि मिळालेल्या पगारातनं 25 रुपये असे एक दिवस गैरहजर राहिला तर नुकसान किती आहे? 75 रुपयाचं नुकसान आहे. 75 रुपयाचं नुकसान आणि त्याचं नुकसान किती झालंय? त्याला पगार किती मिळालाय? 375. म्हणजे 750 तिथं 375 गेले. 375 रुपयाचे नुकसान झालेले. एक दिवस गैरहजर राहिला तर 75चं नुकसान होते. 375चं नुकसान आलं किती दिवस गैरहजर? 375 भागिले 75 करा. 25 3 75, 25 1 25, 25 5 25 झाले. 3 1 3 3 5 दिवस तो गैरहजर आहे. हे 7वी 8वीच्या लेवलची गणित आहे. हा 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 5 दिवस गैरहजर म्हणजे हजर किती दिवस? 10 दिवस हजर आहे. मी आता ताळा इथं किंमत घाल. 10 दिवस कामा रोज 50 रुपये पगार. 10 दिवसाला पगार किती झाला? 500. 5 दिवस गैरहजर एका दिवसाचे 25 रुपये. 5 दिवसाचे 125. 500 125 गेले 375 होता. ताळा उलटा करणं सोपा. चला पुढे. एका फेरीवाल्याने डझनाला 16 या दराने अंडी खरेदी केली व डझना 12 दराने विकली तर त्याचा नफा किती टक्के? खरेदी 16, विक्री 20. खरेदी 16, विक्री 20 रुपये. नफा झाला का तोटा? नफा किती झाला? नफा 4 रुपये. शेकडा नफा. नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत 16. 4 1 4 4 4 16. 4 दुने 8 4 25 किती झाला? 25% नफा झालेला आहे. चला पुढे. 39/1000 ची समान दशमान संख्या कोणती? 39/1000 छेदामध्ये जेवढे शून्य तेवढ्या संख्येच्या अगोदर दशांश चिन्ह द्यायचं. 1 2 3 दशांश चिन्ह 3 संख्येच्या अगोदर शून्य देऊन करायचं का? आणि 1 2 आहे. शून्य देऊन 3 संख्या झाल्या. वाचताना शून्य नंतर काही 0 दशांश चिन्ह 0 3 9 पुढे. पाहिजे बेरीज करायची आहे. या संख्या मांडताना उभी मांडणी करायची. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह द्यायचं. पहिलं 11 दशांश चिन्ह 1. दुसरी संख्या मांडताना अगोदर दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह मांडा. 11 दशांश चिन्ह 1 1. तिसरी संख्या मांडताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह 11 दशांश चिन्ह 1 1 1. चौथी संख्या मांडताना 11 दशांश चिन्ह 1 1 1 1. घ्यायची बेरीज. तिथं मोकळी करे तिथं शून्य दिले तरी चालतात. हुशार मुलाला त्याची गरज नाही. ते लक्षात घेतो. तो अंक सुटसुटीत मांडतो. असा किचपीट कला करत नाही. हे जर असं मांडलं तर आता असं केलं तर येईल का बघा बेरीज करायला. जे अंकाखाली अंक दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह एककाखाली एक दशकाखाली दशक दशांशाखाली दशांश शतांशाच्या संख्येखाली शतांशाची सहस्रांशाच्या संख्येखाली सहस्रांश अशी जर मांडली तर कधी चुकत नाही. याची बेरीज केली 2 3 4 दशांश चिन्हाखाली दशांश. चला पुढे. एक माणूस ए बी आणि बी सी असे जाण्याच्या ऐवजी तो ए बी सी डी ई एफ जी एच आय सी अशा मार्गाने पोहोचला तर जादा चालावे लागलेले अंतर 5.
एक जण काय केला, असे 5 मीटर आणि असे 5 मीटर जायचं. म्हणजे असा गेला असता 5 सेंटीमीटर, असा गेला असता तर किती चालावं लागलं असतं त्याला? 10 चालावं. तो कसा चाललाय का असा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जागा चालावं लागलं का? नाही. म्हणजे असा जरी चालला तरी 10च आहे, असा जरी चालला तरी 10च आहे. परिमिती बदलत नाही. म्हणजे सोडवणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या वर्षातील वेगवेगळ्या वर्षातील एका शाळेमधील मुलांची एकूण संख्या खालील चित्रलेखात दाखवलेली आहे. एक चौकोनी म्हणजे 100 मुलं. 1990 साली किती होती? 300. 1995 साली 1998 साली 2000 साली प्रश्न 1998 मध्ये मुलांची संख्या किती होती? पर्याय 2 400. सोपं आहे. संख्यांची पंक्ती पहा. 121 566 1022 131 566 2322 141 566 3622. आता सांगा खाली काय होईल? 1 2 3 4 0 3 3 3 3 6 9. यातला फरक किती काय? फरक कितीचा या दोघांमध्ये? याच्यामधला 1300चा. मग काय म्हणतोय? पुढे 1 अंश 5 हे सोडवलं. 1 अंश छेद 1 गुणिले 2 अधिक 1 अंश छेद 2 गुणिले 3 अधिक 1 अंश छेद 3 गुणिले 4 1 अंश छेद 2 गुणिले 10 बरोबर किती? आता हे सगळं जर सोडवायचं म्हणजे ते एवढा फाळा पुरणार नाही. मग हे तर्काने सोडवायचं असतं. हे तर्काने सोडवायचं. पहिल्यांदा एवढंच गणित सोडवूया. मी ते छेद सारखा करावा लागेल. मी ते 1/2 झाले, इथे 1/6 झाले. 1/2 आणि 1/6 चा लसावी किती? 6. मी ते 6 करायला इथे छेदाची तिप्पट, नावशे तिप्पट 3 अधिक इथे छेदाची तिप्पट, नावशे तिप्पट 1 3 आणि 4/6 संक्षिप्त रूप दिलं 203. इथं काय याची आणि याची बेरीज केली तर उत्तर काय आलं पाहिजे? त्याची आणि याची म्हणजे 1/2/3 अधिक 1/3 याचं उत्तर काय आलं पाहिजे? डायरेक्ट जर आपल्याला सोडवायचं असेल याचं उत्तर काय येईल? इथं उत्तर काय येईल? या दोघांची बेरीज 3/4. काय करते नुसार इथे छेद सारखा करू. 3 आणि 12चा लसावी 12. इथे छेदाची अंशे 4 पट केली अधिक इथे छेदाची अंशाची 1 पट काय संक्षिप्त रूप द्या 3 9 येते उत्तर येते. मग शेवटचं उत्तर काय येईल? तर्काने. संपूर्ण जर सोडवत बसेल म्हणजे अख्खा फळा पुरणार नाही. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. चला पुढे 200 ग्रॅम म्हणजे 2 किलोग्रॅमच्या किती टक्के? आता पहा 200 ग्रॅम आहे
मी विचारले 2 किलोग्रॅमचे किती. आता किलोग्रॅमचे टक्के करायचे आहे. आता किलोग्रॅम मध्ये टक्के होतील. आता इथं ग्रॅम मध्ये आहे म्हणजे इथं काय केलं पाहिजे पहिल्यांदा परिमाण सांगते केली पाहिजे. 2 किलोग्रॅमचे किती टक्के माहित नाही. x टक्के बरोबर 200 ग्रॅम. आता 1 किलोग्रॅम हे ग्रॅम चालेल का नाही. या किलोग्रॅमचे काय केले पाहिजे ग्रॅम. किलो मध्ये 2 मांडा ग्रॅम पण 0 झाले. किती झाले 2000 ग्रॅमचे गुणिले x टक्के एक्सप्रेशन बरोबर 200. आता x ची किंमत काय x ला मोकळा करा. x बरोबर हे भागिले 100 तिकडं गुणिले होती आणि हे गुणिले 2000 येते भागिले होती. इथे 1 2 3 1 2 3 कमी 3 10 20. x बरोबर 10%. पुढे दर साल 7% दराने 2 वर्षासाठी 4000 रुपयावर सरळ व्याज किती होईल. सरळ व्याज विचारलं. मग रक्कम भागिले 100. मुद्दल 4000 दर 60 रुपये व्याज होणार आहे. गणवट दिसतंय मलाही समजतंय क्लिअर दिसत नाही. पण आता त्याला नेटचा प्रॉब्लेम आहे. आज क्लिअरिटी जेवढी दिसेल आता माझ्याकडे नेट तर क्लिअर दाखवतंय परंतु ते दाखवते क्लिअर पण मला क्लिअरिटी दिसत नाही. म्हणून मी तुम्हाला रोज विचारत असतो. आता त्याला पर्याय कोणाचाच नाही आहे. ओके बरोबर का गणवट. आता मला तरी काय नेटवरती मी शिरून जाऊ बसू शकत नाही नेटमध्ये. ओके त्यामुळे थोडीशी अडचण येते आहे. मी येणाऱ्या अडचण आपण बात केली पाहिजे. रडत बसायचं मग नेट झालं ना म्हणून मी काय करू रडत बसून उपयोग नाही. चला मराठीचं घेऊया. पण मी वाचून दाखवते. दिसत नाही ऐकायला तर येते का व्यवस्थित. गणवट ऐकायला व्यवस्थित येते का मला सांगा. वाचते ऐकायला व्यवस्थित येतो का आवाज. आवाजावरती थोडस लक्ष द्या. येते का ऐकायला व्यवस्थित. वाचते गणवट बाकीचे हा मला इथे लक्षात येते. काय जरी इकडे तिकडे झालं तरी ते क्लिअर दिसतंय का. स्क्रीनवरती पूर्ण स्क्रीन येते का हे सगळं दिसतं. तू मात्र जाताना आगाऊपणा करते. स्टँड हलवते मुद्दा. हे व्यवस्थित क्लिअर दिसत आहे म्हणजे पूर्ण फळा दिसते एवढंच दिसते. चला बाळांनो काय होतंय मागे पडले रे. अजूनही आपलं हेच चाललंय. आलंय. चला पा उतारा पा. पण तितक्यात माझ्या मनाने उचल खाल्ली आणि मी विचार करू लागलो की हा पांढरा केस नाहीचा करण्याची अगर लपवण्याची गरज काय आहे. असे ना तो जवानी अगर म्हातारपण केसाच्या रंगावर का अवलंबून आहे. ही एक मनाची व अंतःकरणाची अवस्था आहे. तारुण्य अगर वार्धक्य विचारांच्या जोमावर अगर शैथिल्यावर अवलंबून आहे. या जगात ज्याच्या मस्तकावर केस अगदी काळे भोर केश कल्पाचं आच्छादन आहे पण ज्याच्या आचार विचारात येत किंचितही जवानी नाही अशा व्यक्ती आपल्याला प्रत्यक्षही दिसतात.
एका राजाचा तरुण वकील परराष्ट्राच्या दरबारात गेला असता हा बिनदारीचा वकील याला राजकारण काय करणार असा जेव्हा तिथल्या वृद्ध मंत्र्यांनी त्याचा उपवास केला तेव्हा शहाणपण केसात नसतं असा रोखठोक जबाब त्या तरुणाने दिल्याची गोष्ट आमच्या वेळच्या क्रमिक पुस्तकात वाचल्याचं मला आठवतं. शहाणपण जसं केसात नाही तसं तारुण्यही केसाच्या रंगात नाही. मला माझी जवानी कायम ठेवायची असेल तर मला खरी काळजी घेतली पाहिजे माझ्या अंतःकरणाची. तरुण पिढीच्या विचारांशी, भावनांशी, महत्वाकांक्षांशी, सुखस्वप्नांशी समरची माझी हौस आणि ताकद मी कायम ठेवली पाहिजे. नव्या जगात उदय पावणाऱ्या नव्या कल्पनांचं, तत्वांचं आणि सिद्धांतांचं धर्मग्रहण करण्याचं सामर्थ्य माझ्या अंगी सतत राहिलं पाहिजे. नव्या सामाजिक राजकीय प्रयोगाची मला भीती वाटण्याऐवजी उत्सुकता वाटत राहिली पाहिजे. अशा प्रकारे जगातून आकर्षित करू शकतो तोपर्यंत मी तरुणच राहणार. तारुण्य कशावर अवलंबून आहे असे एकेकाला वाटते? तरुण मूर्तीवर, विचारांवर. कांदा केसाच्या रंगावर नाही, तरुण मूर्तीवर, विचारावर. पुढे हा एक म्हण आहे. एक म्हाताऱ्या माणसाच्या बाबतीमध्ये म्हणतात पिकल्या पानाचा देठ किंवा हिरवा. गाणं आहे आपलं ते. म्हणजे पिकलं पान म्हणजे म्हातारा मनुष्य, पिकलं पान. पण तो मनाने जर तरुण असेल तर ते महत्वाचं. एखाद्या तरुण कधी म्हातारे झालेले आपण बघतोय. अजून तू बारका मुलगा आहे, एवढं कुंबळ्या. हा, अजून तू मोठी व्हायची, अजून तू खूप शिकायची, मोठ्या नोकरीला लागायची, मग तुझं लगीन व्हायचं, मग तुझं घरदार संसार सगळं व्हायचं, मग तू म्हातारी. त्याला अजून 50-60 वर्ष लागणार आहे. आत्ताच म्हातारी सारखी बघा ना, काही जण आपल्याकडे म्हाताऱ्यासारखे अजून पण नुसतेच बसतात. आता लगेच दात काढायला लागले, नाहीतर नुसते घुम्यासारखे बसतात. केंदळे असेल, साखळी असेल, म्हातारे नुसते बसतात बघ, टक्का नका टक्का नका. पण प्रयत्न करायचा, सोडवावा, समजून घ्यावं, या गोष्टी लक्षात येत नाही. चला पुढे. या उत्तराचा निष्कर्ष खाली कोणत्या एका वाक्यात आलेला आहे? तारुण्य केसाच्या रंगात नाही. चला वरील उत्तरात रोखोक या शब्दाचा अर्थ. रोखोक म्हणजे सहजतेने, रोखीने, निर्भयतेने, तात्कालिक. तर तात्कालिक लगेच, ताबडतोब. तात्कालिक म्हणजे ताबडतोब. रोखोक म्हणजे ताबडतोब. नव्या कल्पना, तत्व व सिद्धांताचे मर्म ग्रहण करणे म्हणजे तरुण वृत्ती, जुनाट वृत्ती, स्वच्छंदी वृत्ती. आता बायका मोबाईल शिकायचं म्हणलं, पप्पा अजून चाट पडतात, मम्मी चाट पडते, आजी आजोबा तर त्याला हातच लावत नाही, म्हणतात वाचताय रे तुझं डबड. उचलत देखील नाही, हात देखील लावत नाही. तुम्ही लगेच पळत जाता, घेता लगे हॅलो हाय, कोण बोलते, कसं काय, कोण पाहिजे, कशासाठी पाहिजे. म्हणजे हे नवीन तंत्र तुम्ही लगेच मुलं शिकता. बरोबर. गाडी शिकायची म्हणलं तर अजून वडिलांना म्हणतात थांब जरा, हळूहळू हळू. मम्मी शेजारी बसल्याने तर तिचं लक्ष पुढेच असतं. मम्मीला कधी पुढे बसल्यावर झोप येत नाही. गाडी चालवण्याचं काम पप्पा करत असले तरी मम्मी त्यातलं 90% ड्रायव्हिंग मम्मी करत असते. पुढनं गाडी आली, बाजूला घ्या, हळू करा, बघा 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 बघा. म्हणजे निम्म 90% काम मम्मी करत असते. मग तसं पोरांच्या बाबतीमध्ये लगे म्हणतात, पोरं म्हणतात तुला काय कळतंय गप बस, तुला काय कळतंय गप बस. म्हणजे या गोष्टी घडत असतात. म्हणजे तरुण म्हणजे काय? तरुण मर्म ग्रहण करणे म्हणजे तरुण लगेच सगळं सहज ग्रहण करतात. वरील उतारात असलेल्या आकर्षित करणे या क्रियापदाच्या विरुद्धार्थी. आकर्षितच्या विरुद्ध आकर्षित करणे म्हणजे आपल्याकडे येणे, त्याच्या विरुद्ध दूर लोटणे, लांब ढकलणे. उतारा दुसरा
उन्हाळा हा शब्द आपल्या मनात काय घेऊन येतो? काहीतरी रसाळ, गोड, स्वादिष्ट काहीतरी असे की जे खायला आपल्या सर्वांना फार प्रिय असते. आंबा. आंब्याला फळांचा राजा म्हणतात. आंबे झाडांना लागतात. आंब्याचे झाड 60 फुटापर्यंत उंच वाढते. आंब्याच्या झाडांना चांगली फळे येण्यासाठी गरम आणि कोरडे हवामान लागते. लागवड केल्यानंतर 4 ते 6 वर्षांनी आंब्याच्या झाडाला फळे येतात. फळ सोनेरी, पिवळे, हिरवे अथवा लाल रंग असते. तो गोड आणि रसाळ असून त्याला सर्वाधिक स्वादिष्ट गंध असतो. गंध म्हणजे वास. फळाला एकच मोठी बी आतमध्ये असते. आंब्यापासून लोणची, मुरंबे, रस आणि मिठाई बनते. आंबे जीवनसत्वांनी व खनिजांनी समृद्ध असतात. आंब्यापासून आपण बनवू शकतो अशी एक गोष्ट म्हणजे लोणची. खनिजे बनवत नाही त्यात असतात, जीवनसत्वे बनवत नाही त्यात असतात आणि मेणबत्त्या तर त्यात बनवत. गोड या शब्दाच्या विरुद्ध आंब्याच्या झाडाला फळे लागतात. 4 ते 6 वर्षांनी. काही झाडांना 4 वर्ष येतात, काहींना 6 वर्ष. आंब्याचा घर असतो सामान्यपणे घर. आंब्याचे झाड वाढते 60 फुटापर्यंत. व्यक्तीला वा समाजाला सुख स्वास्थ्य मिळण्यासाठी या गोष्टी परस्परात मैत्र म्हणजे स्नेहभाव, आपुलकीचा जिव्हाळा असावा लागतो. माणूस किती सुख साधनाने संपन्न असला तरी कुटुंबात किंवा ज्या समाजात तो वागतो त्यात परस्पर प्रेम आणि सामंजस्य नसेल तर तो सुखी होऊ शकणार नाही. त्याने कोणाचा द्वेष मत्सर केला अथवा दुसऱ्याने त्यांना केला तरी त्याला सुख लागणार नाही. अपरिहार्यपणे जगात जे दुःख निर्माण होते ते म्हणजे प्रेमाळाच्या मदतीने आणि साह्याने कमी होते आणि सुहृदयाच्या संगीत सुखाची गोडी वाढते. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत एका ठिकाणी सण सुखद आणि संपत्ती, सण सुख आणि संपत्ती एके ठिकाणी आली म्हणजे आनंद कसा वाढतो याचे वर्णन केले आहे. मैत्र हे माणसाला निरपेक्षपणे दुसऱ्याचे हित पाहावयास लावित असते. अशा आदर्श मैत्रीचे उदाहरण भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे आपल्या समोर आहे. अर्जुनाची आणि पांडवांची. भगवंतांनी पडतील ती कामे केली, त्यात कमीपणा मानला. अर्जुनाला मागे घालून त्याचे स्वारस्य केले. कुणी? श्रीकृष्णाने. माणसामध्ये हा मित्रभाव राहील तर द्वेषामुळे निर्माण होणारी सर्व स्तरातील अनेक दुःखे कमी होती. बलवान दुर्बलांना मित्र मानी तर त्यांचे रक्षण करेल, भक्षण करणार नाही. धनवान आणि धनहीन यांच्यात मित्रभाव निर्माण झाला तर धनवान धनहीनाला सहाय्य करील म्हणजे मदत करील, पैसे करेल, असहाय्य करणार नाही. मैत्री माणसाचे मन असे स्वज्वळ करते की चोराला देखील आपल्या खऱ्या मित्राच्या घरी त्याचे धन लुटावे असे वाटणार नाही. खरी मैत्री ही लहान मोठा श्रीमंत गरीब हा भेदही तोडून टाकते. कुठे लक्ष्मी भगवान श्रीकृष्ण आणि त्याला सख्या भावाप्रमाणे अत्यंत प्रेमाने वागवले आणि त्याचे दारिद्र्य दूर केले. मात्र हे मैत्र परस्परे पाहिजे. धर्मराज दुर्योधनाला आपला मानित होते, त्याला सुयोधन म्हणत होते. त्याची चित्ररथ गंधर्वाच्या तावडीतून त्याची सुटका केली, पण दुर्योधनाला कधीही त्याच्याबद्दल आपुलकी वाटली नाही. तसे नसावे. एकच भाव दोघांच्या मनात असणे हे सुखाचे होते. जेथे ऐक्य तेथे सुख, जेथे द्वेष तेथे दुःख येणार. जगातील दुःख कोणामुळे कमी होते? प्रेमळांच्या संगतीमुळे म्हणजे प्रेमामुळे. पुढे आदर्श मैत्रीचे उदाहरण कोणते? श्रीकृष्ण आणि सुदामा हा मित्र होते. श्रीकृष्ण अर्जुन मित्र नाही, श्रीकृष्ण द्रौपदी मित्र नाही, श्रीकृष्ण राधा हे मित्र नाही. तर इथं श्रीकृष्ण आणि सुदामा हे मैत्रीचा जीवा हा
त्या म्हणजे हे आपण वाचलंय म्हणजे या उतार्यामध्ये सुदामाचं नाव सांगितलंय का? या उतार्यात सांगितलेले सारथ्य केलं म्हणजे तुला भगवान श्रीकृष्णाने अर्जुन. मैत्र हे कसे असावे? जशाचे जिव्हाळ्याचे स्नेहपूर्ण आत्मीयतेचे परस्परी वाक्य उतार्यात काय आले? परस्परे म्हणजे मैत्री दोघांकडे नाही पाहिजे, केवळ एकाने मैत्री करून चालत नाही. दोघांनी मैत्री त्याच्याशी एकमेकाशी केली पाहिजे, तेव्हा श्रीमंताला वाटणार नाही. आता तिकडे चालू केलं का भजने? हिला पुढे घेतली म्हणून तिला केलं का पुढं? या उतरायचा केंद्रवर्ती आशय कोणता? केंद्रवर्ती आशय काय? मैत्री. मला वाटतं ना श्रीमंत मित्राच्या घरी चोरी करा म्हणजे हे मैत्रीचं स्वरूप. मैत्री सुखदायक केव्हा होते? जेव्हा दोघांच्या मनात एक मैत्रीचा भाव असेल तर. पण गरीबाला वाटत असेल मी त्याच्याकडे लई पैसे चोरी त्याच्याकडले, ही मैत्री झाली का? नाही. पुढचा उतारा पहा. सिमी म्हणजे एक पिल्लू होते, ती फार गोड होती. आशाला ती एका पार्क मध्ये रडत असलेली सापडली होती. जेव्हा तिने उचलून घेतले तेव्हा पिल्लू रडायचे थांबले आणि तिच्याकडे पाहू लागला. आशाला तिचे असे बघणे आवडले आणि तिने तिला घरी घेऊन जायचे ठरवले. तिच्या आईनेही या बेताला संमती दिली. त्या दोघींनी तिचे नाव ठेवले सिमी आणि तिला त्या आनंदाने घरी घेऊन आल्या. मागितलं सिमी, पिल्लू, आशा आणि तिच्या आईने. अजून त्या पिल्लाला कोणी शिकवलेले नव्हते म्हणून आशाने विचार केला की त्याला शिकवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी ती सिमीला बाहेर घेऊन गेली. तिला काही गोष्टी शिकवल्या. शिकवणारे कठोर व्हावेच लागते, त्यामुळे जेव्हा तिने ऐकले नाही तेव्हा तिने तिला शिक्षा केली. जेव्हा तिने मनाप्रमाणे करून दाखवले तेव्हा तिला बक्षीस. त्या सिमीला घरी घेऊन आली कारण तिला तिचे बघणे आवडले. तिने ऐकले नाही. तिने म्हणजे पिल्लाने बक्षिसाच्या विरुद्ध शिक्षा. पिलाचे नाव सिमी कोणी ठेवले? मनाप्रमाणे करून दाखवले. याकरता खाली कोणता शब्द? आज्ञा पालन. कुत्र्याचं पिल्लू आज्ञा पालन करते. ओके, धन्यवाद मित्रांनो.